शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकुमारहस्ते शोभितं मोदकेन अरुणकुसुममालं व्यालबद्धोदरैः च मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि। माते तुझ्या चरणी आश्रयते श्यामा तेणेची नित्यमनी तुष्टी घडे प्रकाम लागो तुझ्या भजनी हे मनसाच नित्य याहून अन्य जगदंब नकांक्षी चित्त सर्वस्व तूच मुचे जगदंब माते आम्ही तुझे प्रिय शिशूच दुजेन नाते वाटो कसाही गुणहीन सदा जनामी तू मायेक करिसी मम चोदनामी तू मायेक करिसी मम चोदनामी। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री मातृपितृभ्यां नमः। श्री कुलदेवताभ्यो नमो नमः। श्री गुरुदेवताभ्यो नमो नमः। ओम श्री ललिता देव्यै नमः। भवे देवेति मुख्यानि तत्र वक्ष्यामि संशृणु ललिता श्री महालक्ष्मी रमा च पद्मिनी कमला संपदीशा च पद्मालयैन्दिरेश्वरी परमेशी सती ब्राह्मी नारायणी च वैष्णवी परमेश्वरी महेशानी शक्तिशा पुरुषोत्तमी ओम श्री ललिता देव्यै नमः। अथ श्री ललिता सहस्रनाम स्तोत्रम। ललिता सहस्रनाम स्तोत्राचा आपण अभ्यास केलेला आहे, माहिती करून घेतलेली आहे। याच्यामध्ये 182 श्लोक आहेत, त्यातले 181 श्लोक आतापर्यंत आपण सगळ्यांनी अभ्यासलेले आहेत। 81व्या श्लोकाचं शेवटचं नाव म्हणजे आतापर्यंत तिचं नावाचा उल्लेख कुठंही आलेला नाही। ती परमेशी आहे, जगन्माता आहे, वेगवेगळ्या नावांमध्ये तिचे उल्लेख आलेले आहेत। आणि आता ह्या शेवटच्या 81व्या श्लोकाच्या शेवटी तिला त्रिपुर सुंदरी अशा नावानं ओळखले गेलेले आहे। इथपर्यंत आम्ही आलेलो होतो। आता शेवटचा श्लोक आहे 182 नंबरचा, तो असा आहे। आबाल गोप विदिता सर्वानुलंघ्य शासना श्रीचक्रराज निलया श्रीमत त्रिपुर सुंदरी, तो आपण बघितला त्रिपुर सुंदरी आहे ती। आता शेवटच्या श्लोकामध्ये वाग्देवी आपल्याला सांगतायत श्री शिवा शिवशक्त्यैक्य रूपिणी ललितांबिका एवं श्री ललिता देव्या नाम सहस्रकै जगुः, असा हा 182 नंबरचा श्लोक आहे। आणि हे जे स्तोत्र आहे हे आपण माहिती आपल्याला सगळ्यांना ब्रह्मांड पुराणामध्ये आहे। 82व्या श्लोकामध्ये जी 3 नावं आहेत त्या नावांचा आधी आपण अभ्यास करणार आहोत, माहिती करून घेणार आहोत। त्याच्यामधलं पहिलं जे नाव आहे म्हणजे 998 नंबरचं नाव आलेलं आहे। आता आपण 997 नावं बघितलेली आहेत। श्री शिवा असं तिचं नाव आहे, श्री शिवा। आता शिव म्हणजे आपल्याला माहिती, शिव म्हणजे शंकर महादेव सदाशिव, हे सगळ्यांना शिव या नावानं संबोधलं जातं। आणि शिवाची पत्नी म्हणून श्री शिवा, येथे स्वतः श्री शिवा आहे, म्हणजे ती स्वतः श्रीयुक्त शिवा आहे। शिवाबरोबर असताना ती श्री शिवा आहे, म्हणजे श्रीयुक्त। आता श्री म्हणजे काय तर आपल्याला गीतेमध्ये पण सांगितले की वैभव, किंवा श्री सुक्तामध्ये पण सांगितले होते की वैभव, संपन्नता, समृद्धता, ज्ञानीपणा, सगळं म्हणजे श्री आहे। म्हणजे श्री ह्या एका शब्दामध्ये सगळे गुण सामावलेले आहेत। आणि ही तर स्त्री शिवा आहे, म्हणजे ती शिवाबरोबर पण आहे आणि श्री पण आहे, म्हणून तिचं नाव त्यांनी मुद्दाम बघा, म्हणजे वाग्देवींनी शेवटी जाता सुद्धा, म्हणजे शेवटी हे स्तोत्र संपन्न करताना तिचं किती सुरेख नाव इथं उद्धृत केले, श्री शिवा म्हटले तिला। पुढं इथे वाग्देवी शिवाचा उल्लेख श्री असा करतायत, कारण आता वाग्देवींना तिचे सर्वार्थ, कारण तिथं का त्यांना आता असं करावं वाटतंय, कारण तिचं शुभ रूपाचं दर्शन आता जगाला त्यांना घोषित करायचंय की ती कशी शुभरूपी आहे। शिवाबरोबर असताना तर ती आणखीन शुभ होते, कारण शिव स्वतः शुद्ध स्वरूप आणि परमेशी परमरूप आहे,
परमधाम त्याच्याकडे आपल्याला प्राप्त होऊ शकतं. हे सगळे गुण शिवाकडे आहेत. आणि त्याच्याबरोबर असणारी ही श्री म्हणजे ही तर त्याच्याही पेक्षा वैभवशाली आहे. म्हणून त्यांना आता तिचं प्रकट रूप आपल्याला दाखवायचंय म्हणून वाग्देवीचा उल्लेख श्री शिवा असं करतायत. श्री हे लक्ष्मी देवीच्या बीज मंत्रातील सुद्धा एक अक्षर आहे. लक्ष्मीचे रूप सदा आता आपल्याला डोळ्यासमोर आपल्याला आपली कुलदेवता असेल किंवा कोल्हापूरची महालक्ष्मी असू दे किंवा पद्मावती असू दे, तर ह्या सगळ्यांचं शुभ रूप आपल्या डोळ्यासमोर येतं. म्हणजे लक्ष्मीचं जे देवी रूप आहे त्याला आपण श्री म्हणतो. म्हणजे त्या लक्ष्मीचं रूप हे सर्वात शुभ असं मानलं जातं. आणि त्याचं जे बीज मंत्र आहे तो आहे श्री. आणि म्हणून तिला श्री शिवा असा उल्लेख केलेला आहे. जो साधक जे आता साधक भक्त तिची जेव्हा उपासना करतात तेव्हा श्री शिवा या रूपात तो तिला जाणून पाहत असतो. म्हणजे कारण तिचं शुभ रूप, तिचं असं जर काहीतरी साधं सहज शुभ रूप असेल तर ते आपल्या डोळ्याला भावत नाही. पण सुंदर साडी नेसलेलं, सुंदर अलंकार मंडित असं जेव्हा तिचं रूप, सिंहासनावर बसलेली, छान मुकुट घातलेली, तर ते रूप आपल्या मनामध्ये ठसलं जातं. आणि ते रूपच पाहण्याची हा साधक इच्छा करत असतो. त्याच्या मनामध्ये तिचं रूप जाणण्याचा प्रयत्न असतो. आणि जेव्हा तो तिला बघतो तेव्हा त्याचं मन आनंदानं भरलेलं असतं. कारण त्या शक्ती देवतेच्या सर्वोच्च दर्जाची तिची जी शक्ती आहे, तिची शुद्धता जी आहे, तिची शुभता जी आहे, ती सगळ्याचं दर्शन या साधकाला तिथं घडत असतं. कारण ह्या शक्ती देवतेच्या सर्वोच्च दर्जाची शक्ती तिला म्हटलेली आहे. ती कारण सर्वोच्च देवता आहे. आपण बऱ्याच नामांमध्ये आधीच म्हटलेलं आहोत. आणि शिवशक्ती यांचं समरस्य म्हणजे त्या दोघांचं एक संमिलन, एकत्रितपणा येण्याचं, ऐक्याचं दर्शनही इथं आपल्याला त्याच्यामध्ये होणार आहे. त्यामुळे सहस्रनामाच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये ती शिव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरुष तत्वाशी विलिनीकरण करताना दिसणार आहे. आणि तेच आध्यात्मिक साधनाच्या पराकाष्ठेचा संकेत साधकाला, म्हणजे जेव्हा साधक ह्या देवीची, या ललितांबिकेची पूजन करत असतो, तिची साधना करत असतो, तेव्हा या शेवटच्या टप्प्यामध्ये त्या साधकाला तिचं हे परमोच्च दर्जाचं स्वरूप जे आहे शिवासहित असलेलं ते त्याला दृष्टीस पडतं. आणि ह्या टप्प्यामध्ये त्यामुळं तिथं काय दिसतं तर पुरुष तत्वाबरोबर म्हणजे शिवाबरोबर ती एकत्रित आहे. आणि शिव हा सर्वात शुभ असणारा, चांगलं रूप असणारा असा आहे. आणि त्याच्या या रूपामध्ये त्याचं वर्णनच येत आहे. आणि तो जेव्हा शिवशक्तीबरोबर असतो तेव्हा तर तो आणखीनच तेजस्वी दिसतो. आपल्याला रुद्र अध्याय अभ्यास करताना सुद्धा त्यांनी म्हटले, या ते रुद्र शिवा तनुशिवा विश्वाहवेशती. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तिचं वर्णन केलेलं आहे की हे रुद्राचं वर्णन करताना त्यांनी सांगितलं, हे रुद्रा तुझे हे शुभ रूप सदैव शुभ आणि उपकारकच असणार आहे. म्हणजे साधकाला तू त्या रूपामध्ये त्या शिवाची जेव्हा ते आपोआपच लक्ष्मी मातेबरोबर ललितांबिकेबरोबर शिवाचंही उपासना केली जाणार आहे, पूजन केलं जाणार आहे. आणि म्हणून ते जसं या रुद्र अध्यायामध्ये त्याचं वर्णन करतायत की तुझं हे शुभ रूप जे आहे हे सदैव आमच्यावरती उपकारकच असणार आहे. आणि त्यामुळे साधक भक्तांचे नेहमीच शुभ कल्याण होत राहणार आहे. हीच शिवदेवता, कारण मागच्या नामांमध्ये त्यांनी सांगितले, ललितांबिकेनं सांगितलंय की शिव हाच खरं तर सगळ्या ज्ञानांचा अधिपती आहे आणि सर्व सृष्टीचे नियंत्रक, वेदांचे रक्षक, हिरण्यगर्भाचे एकमेव अधिपती म्हणजे हे शिवरूप आहे. आणि इथं वाग्देवी म्हणून आणि त्यांची कृपा सदैव साधकांवर असावी अशीच त्या साधकाची अपेक्षा होती. म्हणून वाग्देवी त्यांचं हे श्री शिवा म्हणजे तिच्या सहित असणारा शिव आणि शिवाबरोबर असणारी ही श्रीदेवी हे एकत्रित रूप आपल्या डोळ्यासमोर येतं. म्हणून श्रीदेवी वाग्देवी हे या नामाचा उद्धृत करतायत आपल्याला इथं की ह्या नामाची जणू त्यांनी प्रस्तावनाच केली. हे नाव सांगताना त्यांना कारण काय झालंय की आता विश्वसंकल्पना, स्थूल विश्वाची संकल्पना मांडणारं आणि महत्वाचं आणि यातूनच त्यांनी पुढील नाम सुद्धा आपल्याला सांगितलं. तिचं नाम जे आहे या विश्वाच्या स्थूल संकल्पनेतून शिवशक्ती एकत्र आहे, समर्थवान आहे, सर्वोच्च आहे हे त्यांनी आतापर्यंत सांगितलं. आता त्यांना ह्या नावातनं त्यांनी थोडंसं
आपल्याला सूचना देत आहेत. काय सूचना देत आहेत तर पुढचं नाव सांगतायत. 999 नंबरचं नाव त्यांनी असं सांगितलंय, शिवशक्ती ऐक्य रूपिणी. म्हणजे आता त्यांनी सूक्ष्मपणानं सांगितलं किती आहे त्याच्याबरोबर श्री शिवामध्ये, परंतु इथं मात्र शिवशक्ती ऐक्य रूपिणीच म्हणून टाकलं तिला. बघा, वाग्देवी हळूहळू सूक्ष्मात्म स्थूलाकडे जातात. हळूहळू त्यांची प्रगती, म्हणजे नाम सांगण्याची प्रगती त्यांनी कशी करत गेले. आता त्या सांगतायत की शिवशक्ती ऐक्य रूपिणी आहे. शिवशक्ती ऐक्य रूपिणी, शिवशक्ती ऐक्य रूपिणी असा शब्द आपल्या स्तोत्रामध्ये आलेला आहे. येथे रे आपल्याला वाग्देवी सांगतायत की शक्ती आणि शिव यांच्या संगमाची दैवी जोडपं, म्हणजे दैवी आपण म्हणतो ना की दैवी जोडी आहे ही. ह्या दोघं एकत्रित असणं हे दैवी जोडपं आहे. अतुलनीय आहे, आदरणीय आहे, प्रशंसनीय आहे, अनाकलनीय आहे आणि शेवटी गुप्त रूप सुद्धा त्यांचं त्याच्यामध्ये आहे. वाग्देवी सांगतायत की ह्यांच्या दोघांच्या प्रतिमांकडे बघितलं आपल्याला तर ह्यांचं अनाकलनीय स्वरूप आपल्या दृष्टीस पडतं आणि काही गुप्त रूपामध्ये सुद्धा त्यांचे गुण आपल्याला बघायला मिळतात. हे दोघं जेव्हा जोडीनं असतात, एकत्रित असतात तेव्हा. कारण शक्ती ही शिवाची आदिम आणि सुप्त ऊर्जा आहे, जी ब्रह्मरूप आहे आणि ती केवळ विश्व पालनाची, पोषणाची जबाबदारी घेते आणि त्याशिवाय विघटनही करते आणि पुनर्निर्माणही करते. कारण ती ब्रह्मस्वरूप आहे, आपण बघितले. कारण शिवाच्या बरोबर जेव्हा ही शक्ती येईल तेव्हाच पुनर्निर्मितीचं कार्य होणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. एकटा शिवा पुनर्निर्मिती करू शकत नाही किंवा एकटी ती सुद्धा शक्ती कार्य करू शकत नाही. कारण तिची जी सुप्त ऊर्जा आहे तिच्याकडं, ही शक्ती, चेतना शक्ती जी तिच्याकडं आहे, त्या योगानंच फक्त ती आपल्याला पालन पोषण, आपलं विघटन म्हणजे आपल्या विश्वाचं करती आणि त्याशिवाय पुनर्निर्मिती सुद्धा तीच करू शकते. कारण शिवासोबतच तिचं अस्तित्व आपल्याला मान्य करावं लागतं, कारण तिला त्यापासून वेगळी करताच येत नाही. आपली सावली आणि आपण, आपल्याला वेगळं करता येतं का? सावली वेगळी आपली आणि आपण वेगळं आहोत असं होतं का? नाही. म्हणजे ते दोघं एकमेकाबरोबर सावलीसारखे असतात. शिव आणि शक्ती एकमेकांबरोबर सावलीसारखे आहेत. तू जिथं असेल तिथं ती असणार, ती जिथं असेल तिथं तो शिव असणारच आहे. आणि त्यामुळं, आणि कारण ती ब्रह्मज्ञान जाणणारी सगळी आहे, तिच्याकडे चेतना शक्ती आहे आणि अज्ञानाचा अभाव पण आहे. आणि शंकर स्वतः सुद्धा, म्हणजे शिव हा सुद्धा हा परमज्ञान प्राप्त केलेलाच आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये भेदभाव असा करताच येत नाही. दोघांना वेगवेगळं अलग करणं कुणालाही शक्य नाही. विभक्त केले तर निर्मिती आणि अस्तित्व हे प्रश्नच उद्भवणार नाही. म्हणजे त्यांना समजा विभक्त केले, शक्ती वेगळी ठेवली आणि शिवाला वेगळं ठेवलं तर निर्मिती होऊच शकणार नाही. म्हणजे अस्तित्वच उद्भवणार नाहीये आणि निर्मिती होऊच शकणार, म्हणजे काहीच सृष्टीमध्ये कोणतीही गोष्ट अस्तित्वात येऊच शकणार नाही असं त्याला सांगायचंय. म्हणजे विभक्तीकरण, त्या दोघांचं विभक्तता, वेगवेगळे पण करणं, अलगपण त्यांना करणं हे शक्य नाही. कारण शिवशक्तीला भिन्न पैलू म्हणून आपण आत्तापर्यंत बघितलंय. आतापर्यंत आपण तो दोघं वेगवेगळे आहेत असंच आतापर्यंत अनुभव घेतलेला आहे. सूक्ष्म रूपानं शिव तिच्या बरोबर आहे असं पण चक्रामध्ये वगैरे सुद्धा सांगत आलं. श्रीचक्राच्या अभ्यासामध्ये वगैरे बऱ्याचशा नामांमध्ये सुद्धा ती शिवाबरोबर आहे म्हणून ती शक्ती रूप आहे आणि शिवाची शक्ती तिला मिळते आहे आणि म्हणून शिव कार्य करू शकतो असंही आपण बघितलेलं आहे. परंतु केवळ सृष्टीच्या गुंतागुंत, म्हणजे सृष्टीच्या विश्वाच्या निर्मितीमध्ये काही गुंतागुंतीचे प्रश्न आपल्याला सहज आकलन होतच नाही. पण जेव्हा ते एकत्रित येतात तेव्हा मात्र आपल्याला कळतं की नाही, या विश्वनिर्मितीमध्ये हे दोघेही कार्यरत आहेत. दोघांच्या एकत्रित येण्यानं, ऐक्य होण्यानंच फक्त हे होऊ शकतंय. जसं अग्नी निर्माण होतो, अग्नीद्वारे उष्णता निर्माण होते आणि अग्नीपासून ही उष्णता वेगळी करता येईल का? अग्नी जिथं पेटलेला आहे तिथं उष्णता ही राहणारच, आपल्याला गरम वाटणारच. समजा कुठंतरी काहीतरी आपण पेटवलेलं असेल तर तिथं आपल्याला उष्णतेची जाणीव ही होणारच आहे. आणि जिथं उष्णता आहे म्हणजे तिथं अग्नी आहे. दोन्ही वेगवेगळे, इथं उष्णता आहे आणि इकडं अग्नी वेगळा आहे असं आपण करू शकतो का? नाही. कारण अग्नी जर तिथं नसेल तर काही गरम होऊ शकणारच नाहीये.
म्हणजे उष्णता आणि हे दोन अग्नी हे दोन्हीही गुण एकत्रित असल्याशिवाय उपयोगाचे होत नाही. आपण नुसतं ते जसं ते विनोद म्हणून सांगतात की तिला सांगितलं की तांदूळ धुव, पाणी घाल आणि कुकरमध्ये ठेव आणि तो गॅसवर ठेवून टाकला बिचारीने, कुकर लावला म्हणजे. आणि खाली अग्नी पेटवा हे सांगितलंच नव्हतं. अग्नीही पेटला नाही, उष्णताही मिळाली नाही, भात होणार कसा? हे जसं आहे म्हणजे त्या उष्णतेशिवाय, त्या अग्नीशिवाय कोणतीही गोष्ट निर्मिती होऊ शकणारच नाही, म्हणजे त्याचा उपयोगच काही नाहीये. तर नुसता अग्नी जरी पेटलेला राहिला तरी सुद्धा हवामानामध्ये आपण बघतो खूप कुडकुडायला लागलो तर आपण शेकोटी पेटवतो, गरम गरम कपडे घालतो. उष्णता निर्माण करणाऱ्या गोष्टी, गरम गरम चहा पिला की हा बरं वाटतं, थंडी आहे तर, ह्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे उष्णता मिळते आपल्याला कशामुळे? तर अग्नीमुळं. अग्नी प्रज्वलित झाल्याशिवाय कुठलीही गोष्ट आपल्याला उपयोगात येते. म्हणजे जिथं उष्णता आहे तिथं अग्नी आहे, अग्नी आहे तिथं उष्णताही असणारच आहे. दोन्ही वेगवेगळे आपण करू शकत नाही. आणि वेगळे वेगळे जर ते असले तर त्यांचा उपयोगही आपल्याला, कारण अग्नी वेगळा केला तर तो शांत होणार, म्हणजे तो थंड होणार, ते लाकडं भिजून जाणार आहेत, मग त्याच्यातनं उष्णता कशी निर्माण होणार? नाहीच होणार, नुसती लाकडं राहणार ती. आणि इकडं उष्ण काहीच होऊ शकणार नाही, गरम काही नाहीये म्हटलं शिजणं होणार नाही, किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारचे चांगल्या प्रकारचं अन्नही खायला मिळणार नाही. म्हणून हे जसं आहे तसंच शिव आणि शक्ती यांचंही एकच उदाहरण आहे की ते एकमेकाशिवाय निष्क्रिय आहे. जसं अग्नी आणि उष्णता एकमेकाशिवाय निष्क्रिय आहेत, तसंच शिव आणि शक्ती जेव्हा एकमेकाबरोबर आहेत तेव्हाच ते क्रियाशील असू शकतात. अदरवाईज नाहीतर ते दुसरे एकमेकाशिवाय निष्क्रिय, केवळ निष्क्रिय आणि निष्क्रियच राहतात. शिवही काही करू शकत नाही आणि शक्तीही काही करू शकत नाही. शिवामुळे, शक्तीद्वारे पुढे नेल्या जाणाऱ्या सृष्टीसाठी स्पंदनं निर्माण होतात. प्रारंभिक स्वरूपामध्ये ते निर्माण होतात आणि मग तिथं शक्तीची ऊर्जा, तिची स्पंदनं, तीच ऊर्जा त्या शिवाला जाऊन मिळते आणि मग तिथं निर्मितीचे घटक घडतात, निर्मितीचे गुण आपल्याला बघायला मिळतो. सौंदर्यलहरी स्तोत्रामध्ये सुद्धा शंकराचार्य हेच सांगतायत की पहिल्याच श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं शिवशक्तीची निर्मिती करण्यामध्ये ते सक्षम होते. ते फक्त शक्तीची म्हणजे शिव या विश्वाची निर्मिती करण्यामध्ये सक्षम होते, पण जेव्हा शक्तीशी एकरूप झाले तेव्हा त्या हालचाली घडल्या. पहिल्या श्लोकामध्ये आपण शिवशक्त्यायुक्त शिवभगवती शिवशक्त्यायुक्त यदि भवति शक्त प्रभवितुम न तिथं पडू शकत नाही आपल्याला, कारण शिव एकटे आहेत. एकटे असताना ते काहीच करू शकत नाही, पण जेव्हा शक्ती त्यांच्याबरोबर येईल, शिवशक्त्यायुक्त ते जेव्हा एकत्र येतील, यदि भवति शक्त प्रभवितुम नचे देवन देवो न खलु कुशल स्पंदितुमपि, मी काहीच तिथं घडू शकत नाही, कारण खरोखर हालचाल करण्यासाठी सुद्धा ते असमर्थ होतात. तिची गतीज ऊर्जा शक्ती जेव्हा त्या शक्तीची म्हणजे ललितांबिकेची जेव्हा शिवाकडे जाईल तेव्हाच ते हालचाल करू शकतात. आणि मग म्हणून शक्ती रूपिणी देवी ही विष्णू, शंकर, ब्रह्मदेव यांच्याकडून सुद्धा पूजली जाते आहे असं म्हटलेलं आहे पहिल्याच श्लोकामध्ये. म्हणजे शिवाला परब्रह्म आणि शक्तीला पराशक्ती अशा स्वरूपामध्ये आपण तिथं ओळखतो असं आचार्यांनी आपल्याला सांगितलं. शिव हा स्वयंप्रकाशित आहे आणि त्याच्या अस्तित्वाशिवाय विश्व अंधारात पडेल. म्हणजे शंकराचं म्हणजे शिवाचं जेव्हा प्रकाश आपण बघू शकणार आहे तेव्हाच आपल्याला सगळं दिसेल, अन्यथा सगळीकडं अंधारमय वातावरण. ग्रहण काळामध्ये जर आपण बघितलं, सूर्यग्रहण जर बघितलं तर त्या जेव्हा पृथ्वीवरती त्याचा अंधार पडतो, मध्ये सूर्यावरती पृथ्वीचा अंधार पडतो, मध्ये पृथ्वी येते आणि सूर्याचा प्रकाश पडत नाही, तेव्हा आपल्याला जाणवतो की अरे रे म्हणजे सगळीकडे अंधार झालेला आहे, आपण म्हणतो ग्रहण लागलं. तसं ह्या शिवाच्या शक्ती, शिवाच्या प्रकाशाशिवाय आपण त्याच्या अस्तित्वाशिवाय विश्व सदैव अंधारात बुडल्यासारखं राहील असं कल्पना ह्या वाग्देवी आपल्याला सांगतायत. त्याशिवाय शुद्ध चेतना म्हणजे शिव आहे आणि शुद्ध चेतनेची जाणीव म्हणजे शक्ती आहे. म्हणजे शिव नसेल तर चेतना स्वतः सुद्धा अस्तित्वात नसते. म्हणजे ती शिव असेल तरच शक्तीची चेतना शक्ती सुद्धा जागृत होते, गती निर्माण होते, त्याच्यामध्ये हालचाली निर्माण होतात आणि घटना क्रियाशील होतात.
जर शक्ती नसेल तर चेतनेची उपस्थिती जाणवू शकत नाही. जे शिवाकडे असणारी जी चेतना शक्ती आहे आणि शक्तीकडे असणारी जी चैतन्य शक्ती आहे, या दोन्ही एकत्रितपणे असतील तरच आपण हालचाली जाणवू शकतो. आपल्याला त्यांची क्रियाशक्त्यांची जाणीव होते. साधकाला हेच कळायला पाहिजे की केव्हा आपल्याला त्याची जाणीव होणार आहे, तर दोघं एकत्रित असले तर. ह्या सहस्त्रनामातील या नावाचा आणखी एक अर्थ सुद्धा इथं लावलेला सांगतात. श्री विद्याच्या तंत्रामध्ये त्यांनी असा एक अर्थ सांगतात की शिव हा एकदा ध्यान करत बसले होते आणि म्हणजे आपण अर्धनारी नटेश्वर रूप जे पाहतो शंकरांचं, तर त्या रूपाशी संबंधित त्यांनी ही कल्पना सांगितलेली आहे की ते ध्यानमुद्रेमध्ये शिव ध्यान लावून बसलेले असतात आणि शिवाच्या अंतरंगात ही शक्ती प्रवेश करते. शिव जागे होतात आणि जागे झाल्यावर ते बघतात तर शक्ती त्यांच्या शेजारीच आहे, म्हणजे ही ललितांबिका त्यांच्या शेजारीच आहे. नंतर ती त्यांच्या डाव्या मांडीवर बसते. म्हणजे बघा, ती सुद्धा त्यांच्या अंतरंगामध्ये प्रवेश केल्यावर शिवाची ध्यानधारणा थोडीशी खंडित होते आणि मग त्यांच्या अंतरंगामध्ये सुद्धा हालचाली निर्माण होतात शक्तीच्या चैतन्य शक्तीमुळे. आणि मग ती त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची तिच्याविषयी आसक्ती निर्माण व्हायला लागते. मग ते बघतात तर ती आपल्या शेजारी आहे, मग ती त्यांच्या मांडीवर जाऊन बसते. नंतर शिवशक्ती शेजारीच आहे असं नंतर त्यांना दिसतं. नंतर त्यांच्या ती डाव्या बाजूला जाऊन बसते. आधी दिसतं त्यांना इकडे बसले शेजारीच आहे, मग ती डाव्या मांडीवर बसते. मग डाव्या बाजूला त्यांच्या आपण नेहमी वामांगी रखमाई म्हणतो तसं ती शंकराच्या सुद्धा डाव्या बाजूला जाऊन बसते. बघतात आपल्या शेजारी ही चैतन्य रूप शक्ती येऊन बसलेली आहे. आणि नंतर तर त्यांच्या डाव्या बाजूला बसता बसता जेव्हा दोघांचं नेत्र मिलन होतं त्यावेळेस तर ती त्यांच्या अर्धांग शरीरामध्येच सम्मिलित होते. म्हणजे त्या दोन्ही मिळून असले तर कार्य करू शकणार आहेत. म्हणजे ते एक असले तर सुद्धा अर्धनारी नटेश्वर स्वरूपामध्ये ते दोघे मिळूनच कार्य करतात आणि विश्वाला आशीर्वाद देतात. म्हणजे आम्ही दोघं एकत्रित आहोत, हे विश्व संपूर्णपणे आमच्या दोघांच्या नियंत्रणाखाली चालतंय. तुम्ही सगळेजण सुखी राहा आणि पालन पोषणाची जबाबदारी आमच्यावर आहे, आम्ही ती संपूर्णपणे चांगल्या प्रकारे पार पाडू, असं सगळं हे दोघंही जण मिळून अर्धनारी नटेश्वर स्वरूपामध्ये हे दोघं या विश्वाला शब्द देतात आणि आशीर्वाद देतात. जर ती त्यांच्यापासून दूर जाते आणि जर एखाद्या वेळेस आपण बघतो की जर समजा शंकराला राग आला आणि ऋषून जर पार्वती बाजूला गेली तर शंकर थैथयाट करायला लागतात. आपण बघतो तर ते म्हणजे काय, तर त्यांचं वैश्विक नृत्य सुरू होतं. कारण ह्या विश्वामध्ये अशा घडामोडी घडू लागतात. आता दोघं एकत्र नाही आहेत म्हटल्यावरती सगळ्या हालचाली मंदवतात. वैश्विक नृत्य सुरू होतं म्हणजे ते कशाकडे घेऊन जातं सगळ्या विश्वाला, तर विनाशाकडे घेऊन जातं. म्हणजे ती जर त्याच्यापासून दूर गेली किंवा तो जर तिच्यापासून दूर गेला तर तिथं वैश्विक घडामोडी भरपूर घडतात आणि विनाशाला कारणीभूत होतो. म्हणजेच आपण तिथं त्याला प्रलय असं म्हणतो. म्हणजे प्रलय घडण्यासाठी या दोघांचं विलगीकरण म्हणजे दोघं एकमेकापासून दूर होणं गरजेचं आहे, तेव्हाच प्रलय होतो. पण ते जेव्हा एकत्रित असतात तेव्हा मात्र हे काहीही घडत नाही. म्हणजे शिवाच्या शरीराचं एक अविभाज्य अंग म्हणजे ही शक्ती. त्याचं म्हणजे तो त्या अंग आपल्या स्वतःच्या अंगाला आपलं एखादा हात आपण असं बाजूला काढून ठेवू शकतो का? नाही काढू. की आपण म्हणतो इतका हात दुखायला लागला ना, आता बाजूला काढून ठेवू का असं वाटतं, असं म्हणतो आपण तोंडाने, पण तो असं काढून ठेवू शकतो का? तो आपल्या अंगभूत आहे, आपल्या शरीरात देहाशी निगडीत आहे. तसं त्या दोघांचंही देह एकमेकांशी निगडीत आहे, अविभाज्य अंग आहे. म्हणजे हिच्या ललिता देवीच्या अर्ध्या शरीरामध्ये शिवा आहे आणि शिवाच्या अर्ध्या शरीरामध्ये ललिता देवी आहे आणि दोन्ही मिळून अर्धनारी नटेश्वर स्वरूपामध्ये आपल्याला ते दर्शन देतात. आणि म्हणून वाग्देवी इथं ह्या शिवशक्ती ऐक्यरूपिणी म्हटलेलं आहे तिला. त्यांचं जे ऐक्य झालेलं आहे या अर्धनारी नटेश्वर रूपाला वंदन करताना दिसत आहे. आणि ह्या अलौकिक शक्तीची ओळख त्या आपल्यालाही करून देतात. आणि तीच ही शिवशक्ती ऐक्यरूपिणी जी कोण आहे तीच म्हणजे आमची ललितांबिका आहे. असंच वाग्देवींना ह्या ललितांबिकेचं प्रकटीकरण करून सांगायचं आहे की आता
यायची झाली की ती कोण आहे तर तीच ललितांबिका आहे. आतापर्यंत आपण आता पुढचं जे नाव आहे म्हणजे आता आपण 1000 नावाला आतापर्यंत आलेलो आहोत. आता 1000 नाव सहस्त्र नामांमध्ये आता आपण आहोत. सहस्त्र नाव 1000 आतापर्यंतच्या नामांमधून आपल्याला तिची ओळख झालेलीच आहे. पण आता या मागील जे नाव आपण आता बघितलं त्या नावानंतर वाग्देवी आपल्याला सांगतायत की हे श्रीमाते तुझं नाव ललितांबिका आहे. कारण पहिलं नाव तिचं श्रीमाता आहे. श्रीमाता श्री महाराजनी हे तिची सुरुवात आहे आपल्या ललिता सहस्त्रनामस्तोत्राची. आणि आता शेवटच्या नावाला श्री ललितांबिका म्हणून म्हणतात. बाकी मधल्या कुठल्याही नामांमध्ये ललितांबिका हे नाव आलेलंच नाहीये अजिबात. आता शेवटच्या नावाला वाग्देवीच तिची ओळख करून सांगतात आपल्याला तिचं हे नाव घेऊन सांगतायत की ही श्रीमाता जी आहे आतापर्यंत 1000 नामांमध्ये असणारी तीच ही ललितांबिका आहे. आणि तुझं नाव ललितांबिका आहे. आतापर्यंत तुला आम्ही परमात्म स्वरूप ब्रह्मस्वरूप स्थूल सूक्ष्म रूप गुणांनी युक्त असंच तुझं वर्णन आतापर्यंत करत आलेलं आहोत. पण कुठंही तुला आम्ही ललितांबिका या नावानं संबोधित केलेलं नाही. हेच वाग्देवींच्या या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे. आता ह्या ललिता ह्या नावाचं त्यांनी पुढे माहिती करून सांगितले. वाग्देवी सांगतात ललिता म्हणजे काय, हेच नाव का ठेवलं तिला, दुसरं का ठेवलं, अंबिका का ठेवलं नाही, तिने एखादं दुसरं काम नाही ठेवलं. तर ललिता म्हणजे खेळकून उठणारी, खेळणारी असणारी, प्रेम निष्पाप मृदू कोमल मोहक आणि प्रेमळ इच्छा दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये असणारी, इच्छित देणारी, असं तिच्या नावाचे अनेक अर्थ आहेत. म्हणून तिला म्हणजे अनेक खेळ करून दाखवणारे. पण गरडाच्या खेळामध्ये तो माकड हे वाजवणार मृत ते माकड नाचत असतं आणि खेळ करून दाखवत असतं. ते आपल्याला विविध होतो गाळून सांगतो असं कर तसं कर, तो सगळं करून दाखवत असतं. तसं ह्या नामामध्ये आतापर्यंत पहिलं नाव श्रीमाता आणि आता शेवटचं 1000 नाव ललितांबिका. ह्या 1000 नावांच्या मध्यभागी विविध खेळ करून दाखवलेत आपल्याला. म्हणजे अनेक लढाया केल्या, अनेकांना चांगले आशीर्वाद दिले, अनेक गुणांचं वर्णन तिच्या आपण ऐकलेलं आहे, तिच्या रूपाचं वर्णन ऐकलेलं आहे, तिचं लावण्य आपण बघितलेलं आहे. हे सगळं आणि हा तिच्या नामाचा प्रत्येक अर्थ, तिच्या नामातून जे अर्थ आतापर्यंत आपण बघितले ते सगळे तिच्या स्वभावाशी आणि तिच्या स्वरूपाशी पूर्णपणे जुळतात. म्हणून आपल्याला ही 1000 नावं घ्यायला ते ललिता वाग्देवी सांगतायत की तुम्ही ही नावं घ्या की जेणेकरून तुम्हाला सुद्धा तिच्या रूपगुणांची जाणीव होईल आणि तुमच्यामध्ये सुद्धा ते रूपगुण येतील. ही त्याच्यामध्ये वाग्देवींना अपेक्षा आहे. तिचं वर्णन सगुण आणि निर्गुण या दोन्ही रूपात केलं गेलेलं. काही ठिकाणी ती सगुण रूपामध्ये आपल्याला दिसते, काही ठिकाणी ती निर्गुण रूपामध्ये आपल्याला बघायला मिळते. पण एक गोष्ट निश्चित आहे की ती ब्रह्म आहे. ही गोष्ट मात्र वाग्देवींनी कधीच नाकारलेली नाही. ती ब्रह्मस्वरूप आहे. सामान्य मानव जो आहे म्हणजे आपल्यासारखे साधक भक्त, सामान्य भक्ताच्या मानवी मनाच्या आकलना बाहेर असणार आपण तिला जाणू शकत नाही, सहजपणे आपण ओळखू शकत नाही तिला. परंतु वाग्देवी मात्र तिला ओळखू शकतात आणि म्हणून त्यांनी तिचे रूप गुण, तिचं ऐश्वर्य, तिच्या अंगामध्ये असणाऱ्या सगळे गुण, तिची शक्ती सामर्थ्य याचं सगळ्याचं वर्णन त्यांनी त्या 1000 नामामध्ये आतापर्यंत केलेलं आहे. कारण श्रीमाता असे संबोधन वापरून त्यांनी सृष्टीची सुरुवात केली. पहिला श्लोक तर आपण बघितला तर, नंतर पुढे पालन पोषण, नंतर विलेपन क्रियेचा उल्लेख झाला. वाग्देवी नंतर 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये म्हणजे त्या नामांमध्ये, श्लोक नाही नाम तिचं, त्यात ती विनाश करते आणि विनाश करताना मनोरंजन सुद्धा करते. आता इथं मनोरंजन म्हणजे काय, तर मनोरंजन म्हणजे आपल्याला तिने ज्या लीला केलेल्या आहेत अनेक, म्हणजे सृष्टी निर्मिती करताना जेव्हा शिवाबरोबर तिला यायचंय तेव्हा विविध खेळ तिने खेळलेले आहेत आणि मग ती शिवाबरोबर आलेली आहेत, चक्रामध्ये ती येऊन बसलेली आहे. हे सगळे जे तिच्या लीला आहेत त्या सगळ्या लीला ह्या 4थ्या आणि 5व्या नामामध्ये आहेत. अशा प्रकारे ब्रह्माचे, कारण ब्रह्माच निर्मिती, पालन आणि संहार करणाराच आहे, त्याच्याकडे सगळी शक्ती आहे.
ती ह्या सहाय्यक देवता आहे. तसं अशा प्रकारे तिथं ब्रह्माचे जे प्राथमिक गुण आहेत ते सगळे वाग्देवींनी या 5 नामांमध्ये पहिल्यांदा स्पष्ट केले. पुढची जी काही नावं आहेत, आता आपण साधारण एक आढावा घेणार आहोत सगळ्या नामांचा. पुढची जी काही नामांमधून याच स्त्रियांचा उहापोह केलेला आहे की ती श्रीमाता कशी आहे, ती सर्वोच्च माता कशी आहे, ती सर्वज्ञ कशी आहे, असं सगळ्याचा उहापोह करत आलेले आहे. ती सृष्टीची पालन करते कशी आहे, तीच विश्वाचं रंजन कशी करते किंवा विश्व नियंत्रण कशी करते, ती चांगली प्रशासक कशी आहे, हे सगळं पुढील काही नावांमधून आपण बघितलं. म्हणजे या विश्वात घडणारी प्रत्येक गोष्ट तिच्याच ऊर्जा शक्तीची कृती म्हणजे ती वैश्विक ऊर्जा स्त्रोत आहे असंच इथं त्यांनी वर्णन करतायत. आणि ही ललिता माता आहे. वेदांमध्ये देखील हिचीच पूजा करताना हा संदर्भ आलेला आहे. हिची पूजा वेदांमध्ये सुद्धा केली जाते. कारण का, हे वेद जे आहे हे तिच्याच ज्ञानाने निर्मित झालेले आहेत. त्यामुळे ते वेद सुद्धा तिची पूजा करताना आपल्याला दिसतात. काही नामांमध्ये आपण बघितलंय की ब्रह्मा, विष्णू, इंद्र हे सगळेजण सुद्धा तिची पूजा करतायत. म्हणजे त्यांच्यापेक्षा ती श्रेष्ठ झाली की नाही. आपण विष्णूला श्रेष्ठ मानतो, पण तसं नाहीये. त्यांच्याही पेक्षा तिची कार्यशक्ती श्रेष्ठ आहे हे आपल्याला त्या नामांमधून दिसतं. त्यानंतरच काही नामांमधून आपल्याला असं दिसलं की ती करुणेचे मूर्त स्वरूप आहे. कधी कधी ती कठोर शासकही बनते आणि दोषी लोकांना शिक्षा सुद्धा देते. पण म्हणजे भंडासूर वगैरेचे किंवा काही दैत्यांचे तिने वध केले म्हणजे शासन करती आहे. आणि जे विरोध करणारे आहेत, जे दोषी आहेत, जे काही त्रास देणारे दैत्य आहेत, त्या दुष्ट प्रवृत्तींचा नाशही ती करताना दिसते. त्यानंतर तिचे गुण आणखीन सांगितले त्यांनी काही नामांमधून की ती वर्णाक्षर जी आहेत, आपण जे क, ख, ग, घ, बाराखडी सगळ्या भाषांमधली मुळाक्षर ही वेगवेगळ्या प्रकारची असतात. कानडीमध्ये वेगळं लिहिलं जातं, तेलुगूमध्ये वेगळं लिहिलं जातं, मराठीमध्ये वेगळं लिहिलं जातं. पण ह्या मुळाक्षरांची वर्णमाला जी आहे त्या सगळ्या वर्णमालेमध्ये आणि त्या वर्णमालेनुसार पुन्हा ध्वनी निर्मिती पण होते. या सगळ्यामध्ये हिचीच कार्यशक्ती आणि म्हणूनच आपण तिला मंत्र स्वरूपिणी असं म्हटलेलं आहे. कारण मागच्या एका नामामध्ये आपण बघितलं मंत्र कसा होतो की काही शब्दांचे समुच्चय एकत्र येतात आणि त्याचे मंत्र बनतात. आणि ही मंत्र स्वरूपिणी अशी ही शक्ती माता आहे. आणि त्यामुळे सर्व देवदेवता सुद्धा तिची पूजा करतात. म्हणजे त्यांनाही ती पूजनीयच वाटते. म्हणजे आपल्याला तर वाटतं आपण सामान्य साधक आहोत, पण देवदेवतांना सुद्धा तिच्या शक्ती पुढे नमावं वाटतं, त्यांना वंदन करावं वाटतं, तिचं पूजन करावं वाटतं. अखंड भक्तिपूर्व मनाने आपण जर तिचं पूजन करणं असं जर आपण केलं तर आणि तरच आपण तिच्या कृपेला प्राप्त होतो. हे देवदेवता जिथं तिचं पूजन करतायत तिथं आपण सामान्य भक्तांनी नक्कीच तिचं पूजन, तिचं नाम घेतलंच पाहिजे. कारण त्या योगेस आपण तिच्या कृपेला पात्र ठरतो. नुसतं ललिता माते माझ्यावर कृपा कर, माझ्यावर कृपा कर, माझ्यावर असं तर म्हणून आपल्यावर ती कृपा करणार नाही. तर तेवढ्या श्रद्धेनं अर्थात अखंड भक्तिपूर्व असा शब्द वापरलेला आहे. अखंड भक्तिपूर्व म्हणजे आपल्या मनामध्ये तिच्याविषयी अखंड भक्ती असली पाहिजे, तिचं स्मरण सतत आपल्याला झालं पाहिजे. असं जेव्हा आपण तिचं पूजन करू, तिची भक्ती करू, तिच्याविषयीची श्रद्धा दाखवू, त्याच वेळेस तिची कृपा आपल्याला मिळणार. आणि असं जे ज्यांच्याकडून नसतं, म्हणजे ज्यांच्याकडं तिच्याविषयी मनामध्ये भक्ती नाही किंवा तिचं नाव घेण्याची इच्छा नाही, असं जे आहे त्यांना आपण अभक्त म्हणतो. जे भक्त असेच असतात की जे पूजन वगैरे करतात. अभक्त आहेत ते मात्र तिच्याजवळ जाऊही शकत नाही. आपण नेहमी म्हणत असतो की नाही खरं म्हणजे जवळ आहे त्यांना, खरं म्हणजे जायला काय हरकत नाही, पण घराबाहेरच पडत नाहीत बाई, जाऊन जरा ऐकावं ना प्रवचन कीर्तन, किती छान सांगतायत ते, या जरावर चार गोष्टी कानावर पडतात. पण त्यांना इच्छा होत नाही जायची. का? कारण ते अभक्त असतात. त्यामुळे त्यांना इच्छाच होत नाही. चांगल्या कीर्तन प्रवचनातनं चांगले विचार आपल्या कानावरती पडतात, सत्संग घडतो, हे गोष्ट त्यांच्या ध्यानातच येत नाही. त्याचे अभक्त तिच्याजवळ सुद्धा जाऊ शकत नाही. आणि तिच्याजवळ गेलं नाही तर तिची कृपा त्यांना मिळणार कशी? म्हणजे तिच्या विचारांमधून असणारी जी मंगलता, जी शुभता आहे ती त्यांना कधीच प्राप्त होऊ शकत नाही. आणि जेव्हा साधक पवित्रतेने, शुद्ध मनाने आणि समर्पण भावनेने तिची पूजा करतो तेव्हा तिच्या कृपेने ती भक्ताला काय करते?
देतो, तो समर्पण भावनेनं तिची पूजा करतोय. आणि समर्पण जेव्हा येतं त्यावेळेस त्याला मुक्तिदान सुद्धा तीच देते. म्हणून पूर्वी म्हणजे आम्ही तरी सुरुवातीला सर्व सर्व समर्पण अर्पणमस्तू असं म्हणायचं. म्हणजे सगळं जे काय फूल समर्पण, जल समर्पण, असं सगळं धूप समर्पण, दीप समर्पण, सगळे समर्पण, तुला सगळं अर्पण आहे माझ्याकडनं. माझे जे ध्यान, माझे विचार, माझं जे काय आहे मनामध्ये, विशुद्धता, मनाची शक्ती, पावित्र्य, हे सगळं मी तुला समर्पण करते. पण ह्या बदल्यात मला काय हवं तर मुक्ती हवी, अशी अपेक्षा आपण करत असतो. आणि ते मुक्ती प्रदान करण्याचं म्हणजे मागच्या ज्या वांछित अर्थप्रदायिनी सारखंच आहे की आपण जे जे इच्छा करू ते सगळं आधी तिला द्यायला पाहिजे ना. चांगलं फुलं तिला घालायला दिली तर आपल्या डोक्यात एखादं चांगलं वेणी गजरा, वासाच्या फुलांचा गजरा कधीतरी तरी घालायला आपल्याला मिळेल. आपण तिला काहीच देणार नाही आणि मला मात्र ते सगळं, असं शक्य नाही. दुसऱ्याला म्हणजे द्यावं आणि घ्यावं, जेवढं आपण देत असतो तेवढंच आपल्याला सुद्धा ती देत असते. ती काही आपल्याकडे ठेवून घेत नाही. तुम्ही बघा, हा प्रयोग करून बघा की आपण जितकं दुसऱ्याला देतो त्याच्या दुप्पट ते आपल्या दुसऱ्याकडून का मिळेल, त्याच व्यक्तीकडून आपल्याला नाही मिळेल. पण भगवंत आपल्या स्वतःकडे कधीही काहीही ठेवून घेत नाही. तो माझ्या भक्तांनी माझ्यासाठी एवढं केलंय तर त्याला त्याच्यापेक्षा दुप्पट देत असतो. आपण एक साडी कोणाला चांगल्या मनानं अर्पण केली, कोणाला दिली किंवा भगवंताला अर्पण केली, स्त्री देवीला एखाद्या अर्पण केली तर त्याच्या बदल्यामध्ये काही ना काही कारणानं आपल्याला 2 साड्या येतात. याचा अर्थ समर्पण भावना आपल्याला पाहिजे, त्याच्यातूनच आपल्याला मुक्ती मिळू शकते. तिचे पूजन त्या पण एका नामामध्ये बऱ्याच वेळा पण मी सांगितले की एकांतात तिचं पूजन करावं. कारण का, एकांतात ती आणि आपण फक्त दोघेच असतो आणि त्यामुळं तिच्याशी अनुसंधान साधता येतं आणि तिला सगुण रूपात प्रगट करावयाला आपली जी सगळी शक्ती आहे, आपली जी सगळी भक्ती आहे, भक्ती शक्ती जी आहे आपली, भक्ती करण्याची जी शक्ती आहे त्या योगे आपण तिला सगुण रूपामध्ये साकार करू शकतो आपल्या धार्मिक भावनेनं. आणि जेव्हा असं होईल तेव्हा तिच्या कृपेनेच ती त्या भक्ताला सुद्धा मुक्ती प्रदान करते. सगुण रूपात आलं की आपल्याला दर्शन मिळालं की आणखीन काय पाहिजे हो, तिथंच त्याच्या पायावरती डोकं ठेवलं की प्राण जायला पाहिजे आपला. अशा तऱ्हेची मुक्ती त्यांनी आपल्याला द्यायला हवी. तिचे पूजन शक्यतो आपण म्हणून एकांतात करायचं आहे. त्याचबरोबर तिचे जे पंचदशाक्षरी आणि षोडशाक्षरी असे जे मंत्र आहेत त्या मंत्राचे पठणही करायचे. अर्थातच हे पठण करताना हे स्तोत्र वाचन झालं तर तिच्या या 1000 नावांच्या मदतीनं तिला आपण दृश्यमान स्वरूपात प्रगट करू शकतो. इतकी तिची 1000 नावे, तू कशी आहेस तर तू अशी आहेस, तू अशी आहेस, तू अशी आहेस, अशी तिची 1000 नावं आपण घेत जातो या स्तोत्राच्या मार्गामध्ये. तिचा मंत्र प्रगट रूपामध्ये आपण म्हणतो आणि या सगळ्याची शक्ती जर एकत्रित झाली तर आपण दृश्य स्वरूपामध्ये तिला आपल्या डोळ्यासमोर साकार करू शकतो. कारण उपासनेच्या कोणत्याही पद्धतीमध्ये साधकाची मानसिकता कोणत्याही बाह्य विचारांपेक्षा अधिक महत्वाची आहे. म्हणजे बाह्य गुण जे आहेत, म्हणजे इकडं बघत साधकांनी आपली साधना करायची नाहीये. तर ती शक्ती ज्याची मी भक्ती करतोय ते आणि मी, दोघांशिवाय बाकी सगळं बाह्य जग माझ्यासाठी नाही आहे. मी आणि तीच फक्त आहे. हे अनुसंधान, हे तादात्म्यता, ही एकरूपता आपल्यामध्ये आली तर आपोआपच त्या साधकाच्या मानसिकतेनुसार त्याला दृश्य स्वरूपामध्ये ती दिसू शकते. बाह्य विचारांचं त्याच्यावरती कोणतंही प्राबल्य मग होत नाही. ती सूक्ष्म रूपात आहे पण ती त्याच्यापेक्षा सूक्ष्मतम रूपात सुद्धा आहे. म्हणजे ती सूक्ष्म रूपाने आपल्या जवळ असतील, आपल्याला दिसत नाही. काही लोक म्हणतात अहो मी ना 7 दिवस रोज ललिता सहस्रनाम अगदी मनापासून वाटलं. एक दिवा लावून ठेवलेला होता, एक उदबत्तीची काडी लावून ठेवायची आणि देवी समोर बसून, तिच्या मूर्ती समोर बसून मी म्हणत होते आणि मला ना एक दिवस ना कोणतरी माझ्या असं जवळनं गेल्यासारखंच वाटलं. म्हणजे काय, तीच आहे हो, तिचेच अस्तित्व आहे. ती सूक्ष्म रूपानं आपल्या अवतीभोवती आपण तिचं एवढं वर्णन करतोय, तिचं पूजन करतोय, तिचं नाव घेतोय तर ती येणारच ना आपल्या भोवती. आपली स्तुती ऐकायला कोणाला आवडणार नाही. ती तर देवी आहे, तिचं स्तुतीगान तर आपणच गाणार आहोत. मग नक्कीच ती आपल्या जवळ येणार. म्हणजे सूक्ष्म रूपामध्ये आणि सूक्ष्मतम रूपामध्ये सुद्धा ती आहेत. पण त्या जाणून घेण्यासाठी
आपल्याकडं तेवढं शुद्ध ज्ञान मात्र आपण संपादन केलेलं असलं पाहिजे. म्हणजे आपणही तेवढं शुद्ध ज्ञानाने युक्त असं आपण पाहिजे. कारण आपलं जे मन आहे ना, मन फार चंचल आहे. क्षणात तिथं काय 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 मनात येऊन जातं कळत नाही. ऐकत असतो आपण, पण मनाने कुठेतरी दुसरीकडे जाऊन पण आलेलं असतं. ह्या चंचल मनामध्ये आपल्याला काय करायचंय, तर त्या माझ्या मनाला एकच सारखं बजावायचंय की मला ह्या ब्रह्माला ओळखून घ्यायचंय, मला हे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, मला त्या भगवंताची भेट घ्यायची आहे, त्याची कृपा मला लाभून घ्यायची आहे. अशा प्रकारेचे सदैव विचार जर आपल्या मनामध्ये असतील, म्हणजे शुद्ध ज्ञान संपादन केलेलं जर आपण असेल, तरच त्या साधक भक्ताच्या मनामध्ये असे विचार येतात. अन्यथा बसलेल्या ह्या आसनाला ना काहीतरी गाठ आहे की फार टोचते, सारखं त्याला म्हणजे काहीतरी त्याला सारखं वाटत राहतं. म्हणजे बाह्य विचार, बाह्य गोष्टींचा त्याच्यावरती प्रभाव पडत राहतो. पण जो खरा ध्यानात आहे, तो कितीही खडबडीत जागेवर जरी बसलेला असला तरी त्याचं ध्यान लागलं तर त्याला त्या बाह्य गोष्टींचा परिणाम त्याच्यावरती, साधकावरती होत नाही. म्हणजे साधक भक्त मनाने आणि हृदयाने एक होऊन, हृदयाशी काय एकत्र, मन आणि हृदय एकाच देहामध्ये आहे ना, त्याचं काही वेगळं व्हायचं आणखी असं आपल्याला मनात प्रश्न पडतो. पण तसं नाही. हृदयामध्ये ती जी आत्मशक्ती, तिचं सूक्ष्म रूप आहे ते आणि माझं मन, हे दोन्हीही मी जेव्हा एकत्रितपणे कार्य करायला भाग पडते, जो साधक भाग पाडेल तेव्हाच त्याला त्या आत्म्याचं सुद्धा ज्ञान मिळेल. आणि त्या योगे त्याला, कारण हे सगळं करायला आयुष्य पाहिजे ना आपल्याला. आता समजा आता पण मला आपल्याला जर 70व्या वर्षी हे जर कळलंय की असं करायला पाहिजे, अशी पूजा करायला पाहिजे, मग आपल्याला ज्ञान मिळणार, तर काय लगेच 70व्या वर्षी एकदा ज्ञान झालं की लगेच काय मिळणार आहे का आपल्याला? नाही. त्याच्यासाठी आपल्याला कालावधी, म्हणून आपल्याला दीर्घायुष्य देण्याचं काम सुद्धा हीच ललितांबिका करणार आहे. कारण आपल्याला त्या हृदयानं आणि मनानं तिची पूजा करायची, तिची सेवा करायची, तिची भक्ती करायची आहे. आणि हे सगळं काम, हे सगळं तो साधक करत असतो. जेव्हा आपोआपच त्याच्या आयुष्यामध्ये असणारं जे अज्ञान आहे तेही ऑटोमॅटिकपणे आपोआप दूर केलं जातं. आणि मग त्याला, त्या साधकाला, त्या भक्ताला परम आनंद प्राप्त होतो. आणि हा परम सच्चिदानंद देणारी कोण आहे? तरी माता आहे, आमची त्रिपुर सुंदरी आहे. म्हणूनच शांतपणे, आपल्या शांत मनाने, हृदयाने तिला शरण जाण्याचा मार्ग आपल्याला सापडतो. आणि आपल्यातील षडविकार, आतापर्यंत आपण तिचे नाव, तिचे गुण, तिने काय करायला सांगितलं बघितलं. तर काय सांगतात वाग्देवी आपल्याला सांगतात, हे सगळ्या नामांमधलं काय सांगतात की तुम्हाला आपण षडविकारांमध्ये संपूर्णपणे झाकळून गेलेलं, षडविकार आपल्याला सोडतच नाही. सगळे विकार आपल्यामध्ये अंतर्भूत आहेत. पण आपल्याच, आणि म्हणून मग काय होतं, कर्मेंद्रियांद्वारे आपल्याच षडविकारांनी आपल्या सामान्य जीवनामध्ये घडामोडी घडत असतात. परंतु मनामध्ये जर आपल्याला परिपूर्ण शांती मिळाली, आता जे पूजनामध्ये सांगितलं, हृदय आणि मन एकत्र झालं की आपोआप शांतीला, आणि तशी जर शांती निर्माण झाली, परिपूर्ण शांतता राखली गेली, तर कामाच्या अंतिम, काम म्हणजे कामवासना, याच्या अंतिम परिणामापासून आपण अलिप्त राहू शकतो. आता इथं काम म्हणजे फक्त कामवासना नाही, आपल्या आसक्तींपासून, या षडविकारांपासून आपण अलिप्त राहू शकतो. अन्यथा तसं जर आपल्याकडनं झालं नाही, म्हणजेच आपण जर शांत वातावरण, छान स्तोत्र अगदी शांतपणानं, आनंदानं जर म्हटलं, तर तिथं ती स्वतः साकार रूपामध्ये प्रगट होताना दिसते. आणि तिच्या प्रगटीकरणाने, परमचेतनेद्वारे आपल्याला ही आत्मजागरूकता निर्माण होते. आणि तेथे साधकाच्या मनातील अहंकाराचा नाश ती करते. म्हणजे त्याला मुक्ती प्रदान करते. मी करते नाही, ती करते. साधकाच्या मनातील, म्हणजे मी माझ्या अंधकाराचा नाश केला, मी नाही केला, ती करणार आहे किंवा तो करणार आहे असं पाहिजे. म्हणजे त्या तो करता आहे, ती करती आहे, असं आपल्या जेव्हा मनामध्ये ठासून भरलं असते, त्यांच्या कृपेनं ते फक्त हे होणार आहे. मी माझे, हे चेतना शक्तीच नाहीशी आपली होऊन जाते, आपला अहंकार त्याच्यामुळे नाहीसा होऊन जातो. हे करण्यासाठी आपण तेव्हा अतिशय शांत, म्हणून स्तोत्र म्हणताना सुद्धा बघा, गडबडीत
घाण गडबडीनं स्तोत्र म्हणायची नाही. मग आपले उच्चार चुकतात, ह्रस्व दीर्घ चुकतात. ह्रस्व दीर्घ चुकले की त्या शब्दांचे अर्थ वेगळे वेगळे होतात, ते बदलतात. त्याच्यापेक्षा शांत मनानं स्पष्ट उच्चारण करून असं जर आपण स्तोत्र म्हटले तर ती धीर गंभीरता त्या वातावरणामध्ये निर्माण होते आणि मगच ती आपल्या पुढं स्वतः प्रगट रूपामध्ये येते आणि साधकावरती कृपा करून त्याला मुक्ती प्रदान करते. आता मुक्ती प्रदान केली म्हणजे सगळंच मिळाल्यासारखं आहे. हो, आयुष्यामध्ये येऊन काय करायचंय तेच करायचंय की जे आता आपल्याला आवश्यक आहे. म्हणून तेव्हाच चेतना मी आणि माझ्या ह्या अहंकाराची चेतना आपली नष्ट होते आणि साधक या श्रीमातेचे थेट दर्शन प्राप्त करून घेतो. म्हणजे त्याला प्रत्यक्ष ती दर्शन देते. त्यामुळे आपोआपच त्याला समाधान मिळते, त्याची करुणामय भावना त्याच्या मनामध्ये उत्पन्न होते आणि अनंत आनंद आणि शाश्वत आनंद त्याला प्राप्त होतो. खूप गर्दीतनं वाट काढत आपण एखाद्या देवतेसमोर दर्शनाला गेलो आणि काय घडतं माहित नाही, पण त्यावेळेला थोडीशी आजूबाजूची लोक बाजूला जातात आणि आपण एकटंच फक्त त्या देवतेकडे बघत शांत मनानं एक क्षणभर असू दे, एक मिनिट असू दे उभं राहिलो आणि चटकन ताब्यातनं आपण पाहू शकलो त्या देवतेशी, तर खळकन खळकन डोळ्यातनं पाणी येतं. हे पाणी जे येतं हे म्हणजे आपले आनंद असू आहेत, म्हणजेच आपला आनंद त्याच्यातनं विरघळतो. म्हणजे आनंद त्याच्यातनं खळाळू लागतो लगेच. ते आपल्याला इतका आनंद मिळतो. हा काय छान. तिरुपतीला गेल्यावर असं होतं बघा, कारण त्याचं आधी दर्शन फार दुर्लभ आहे आणि त्यामुळे तिरुपतीला दर्शन मिळालं आपल्याला की आपल्याला इतका आनंद होतो की आपल्या डोळ्यातनं घळा अश्रू व्हायला लागतात. हा जो आनंद आहे हा शाश्वत आनंद आहे. मग तो हिच्या प्रभावामुळं, हिच्याच कृपेमुळं आपल्याला प्राप्त होतो. आता आतापर्यंत ही अशी सगळी 1000 नावं वाग्देवींनी सगळं आपल्याला सांगून टाकलेलं आहे. म्हणजे त्या बघा आपल्याला श्रीमातेच्या रूपापासनं आता तिच्या कडनं मिळणाऱ्या मुक्तीपर्यंत आपलं, म्हणजे आता आधी तिची भक्ती करा आणि मग मुक्ती मिळवा, हे सगळं त्यांनी 1000 नावामधून आपल्याला सांगितलं. आता काय झालेलं आहे, आज आता हा शेवटचं नाम आपण 1000 सहस्त्र नामामधलं सहस्त्र नाम आपण आता अभ्यासलं. तिच्या या पवित्र चरण कर्मलांवर मला आता हे नाव सांगताना की आतापर्यंत तिचं इतकं रूप गोड वर्णन करताना अगदी छान वाटत होतं, पण आज आता शेवटी अर्थात तिच्याकडे आपल्याला मागायचं आहे. त्यामुळे मी जे लिहिलंय ते फक्त मी आता थोडंसं वाचून दाखवणार आहे. मला आज स्पष्टीकरण करणं होईल असं वाटत नाही. तर तिच्या या पवित्र अशा चरण कमलांवर मी तिच्याच 1000 शुभ नावांचं माझ्या तोडक्या मोडक्या शब्दामध्ये अर्थ आणि त्याचं स्पष्टीकरण करण्याचा संकल्प मी आज पूर्ण करून, अर्थात मी नाही, तिच्या कृपेनं तो पूर्ण झालेला आहे, मी केलेलं नाही, तर पूर्ण झाला आणि तो मी आज तिच्या चरणांवर समर्पित करते आहे. या साधनेतून तिनं मला तर द्यावीच सक्ती, पण आमच्या ज्या सगळ्या श्रोतृ भगिनी आहेत त्यांनाही सर्वांगीण आनंद, समृद्धी, शांती आणि आपल्या सह अस्तित्वाची प्राप्ती मिळावी. आपल्या म्हणजे तिच्या सह आपल्याला अस्तित्व प्राप्त होण्याची प्राप्ती मिळावी हीच प्रार्थना. आता येथे निसार्थ ललिता सहस्त्र संकल्पनेची पूर्तता झालेली आहे असं आज मला वाटतं. आणि शेवटी पुन्हा एकदा मी सुरुवातीला जी रोज प्रार्थना म्हणायची तीच प्रार्थना मला आज पुन्हा एकदा म्हणावी वाटते की माते तुझ्या चरणी आश्रय देसी आम्हा, केणेची नित्य मने तुष्टी घडे प्रकामा. तीच प्रार्थना पुन्हा तिच्या अशी दादात निघून म्हणावी वाटते की तिच्या कृपेशिवाय आपण काहीच करू शकतो. सर्वस्व तू अनुपे जगदंब माते, आम्ही तुझ्याकडून आम्ही सगळी तुझी लेकरं आहोत ग. आणि तुझ्या या लेकरांवर आमच्यासारख्या या भगिनींवरती, कारण आपण सगळ्या संसारामध्ये अडकलेल्या अशा ह्या आपण भगिनी माता, तर ह्या सगळ्यांवरती तू कृपा कर आणि लोकांना वाटू दे कसाही गुणहीन, कारण हा प्रत्येक मनुष्य देह जो आहे तो कसा आहे,
गुणांनी आणि अवगुणांनी भरलेले. सगळे काही गुणवान असतातच असं पण नाही, पण गुणही नसतात असं पण नाही. प्रत्येकामध्ये कुठला ना कुठला गुण हा असतो. तुला कसंही वाटू दे, परंतु तू माय एक करिष्ठी मम नव चोदन. chosen आहे मी. तूच अशी एकमेव माझी आई आहे की तू माझं सर्वस्व, माझं सगळं कल्याण, माझं सगळं शुभ करणारी आहे. हीच प्रार्थना पुन्हा तिच्या चरणी मी अर्पित करते. अशा प्रकारे पण ललिता देवीची 1,000 नामं आपण गायली, ऐकली, त्याचा अर्थ, त्याचं स्पष्टीकरण समजावून घेतलं आहे. असे हे इतिश्री ब्रह्मांड पुराणे उत्तराखंडामध्ये, ब्रह्मांड पुराणाच्या उत्तराखंडामध्ये हैग्रीव आणि अगस्त्य ऋषी यांच्या संवादातून श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र कथन नावाचा हा दुसरा जो अध्याय होता या ब्रह्मांड पुराणातला, तो आज इथे संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. यदक्षर पदभ्रष्टं मात्राहीनैव यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देवी ललितांबायै नमः. निसर्गबिंदू मात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व जगदम्बिके. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वरी, रक्ष रक्ष महेश्वरी. या समाजामध्ये असणाऱ्या असंख्य स्त्री जातीचं, आपल्यासारख्या श्रोतृवर्गाचं सगळ्यांचं कल्याण आणि सगळ्यांचं रक्षण हीच देवी करू दे, हीच अपेक्षा तिच्याकडे आपण प्रार्थना करूया. आणि आज इथं हे आपलं जे संकल्प होता ललिता सहस्रनाम स्तोत्राचा, म्हणजे स्तोत्रनामांचा अर्थ समजून तो संपन्न झालेला आहे. आता तिची आरती म्हणूया. आरती म्हणजे आर्ततेनं आपल्या भावना तिच्या प्रती प्रगट करणं, त्याला आरती असं म्हणतात. तिचे जे रूपगुण आहेत त्या सगळ्याच वर्णन त्या आरतीमध्ये आलेलं असतं. ती आरती आता आज मी म्हणून दाखवते. तुम्ही बहुतेक बरेच जण म्हणतही असाल. जय देवी तू ललिता देवी, सुप्ता ज्योतिलता तू विश्वमयी पाही. जय देवी आरती ओवाळी ही ज्योतिर्मती देवी, प्राण ज्योती तू ही ज्योती स्वय देही. जय देव अणहुण काठाई ओंकारमयी देवी, तू भैरवा तू सिद्धी तूची मला पाही. जय देवी तू ललिता देवी, सुप्ता ज्योतिलता तू विश्वमयी पाही. जय देवी गूढा सुलभा होसी भीती अदिती तूही, भूर्भुव स्वाधिष्ठानी गायत्री तूही. जय देवी तू ललिता देवी, सुप्ता ज्योतिलता तू विश्वमयी पाही. जय देवी परचक्रा निर्दाळी स्वजना सांभाळी, देई देश अनामय रुची कली पाही. जय देवी तू ललिता देवी, सुप्ता ज्योतिलता तू विश्वमयी पाही. जय देवी वाग्देवी देवी तू काली कालमयी, आद्या तू अंत्या तू देश मम पाही. जय देवी तू ललिता देवी, सुप्ता ज्योतिलता तू विश्वमयी पाही. जय देवी अशा तऱ्हेनं आपण आज या ललिता मातेची आरती सहित सगळी पूजन अर्चन संपन्न केलेलं आहे. आज इथंच थांबूया. आणि 5 मिनिटांनी फक्त मी पहिलं जे मी सांगितलेलं होतं तेव्हा समजा काही जणी नसल्या तर मी थोडंसं माहिती ललिता सहस्त्रनाम स्तोत्राची आज पुन्हा एकदा सांगणार आहे. आणि पुढं जेव्हा आपण पुन्हा सुरू करू तेव्हा मी तुम्हाला पंचदशाक्षरी मंत्राचं जे तुम्हाला सांगितलं की कल्याण वृष्टी स्तोत्र असं त्याचं नाव आहे,
तर ते आपण म्हणजे शिकून घेऊया किंवा म्हणायला तरी शिकूया आणि अर्थ पण त्याचा समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. कल्याण दृष्टी म्हणजे शुभ करणारी, दृष्टी करणारी, आपल्यावरती त्याचा पाऊस पाडणारी, कल्याणाचा पाऊस पाडणारी अशी जी दृष्टी करणारी अशी जी देवता आहे, ते देवताचा तो मंत्र आहे, पंचदशाक्षरी, षोडशाक्षरी. आणि ते स्तोत्र म्हणजे ते त्यांनी प्रत्येक अक्षर घेऊन, म्हणजे पंचदशाक्षरी मंत्रामध्ये ऐल ह्रीम हसक हल ह्रीम सकल ह्रीम असा जो मंत्र आहे, त्या प्रत्येक अक्षरानुसार त्यांनी एक एक श्लोक, हे षोडशाक्षरी मंत्राचे 16 श्लोक त्यांनी तयार केलेले आहे. आणि त्याचं आपण पुन्हा केव्हा तरी एकदा मध्ये केव्हा तरी त्याचं वाचन आणि त्याचा अर्थ बघू. आज इथंच थांबूया. त्या ललिता मातेने आपल्यावरती कृपा करावी हीच तिच्याकडे मागणं मागू. सौभाग्यदान, कल्याणदान आणि आमच्या मुखामध्ये सदैव तुझं नाम हे राहू दे, हेच तिच्याकडं अपेक्षा करूया. धन्यवाद. मी सगळ्या छान सपोर्ट केलात आणि त्यामुळे मलाही ते सांगायला खूप छान वाटलं. खूप काही चांगलं सांगता आलं असेल असं पण नाही आहे, पण तुम्ही छान ऐकलं शांतपणानं, तुमच्या प्रतिक्रिया छान होत्या, त्यामुळे हे पार पडलं. आज अखेर आपण ह्या स्तोत्राची, ललिता सहस्रनाम स्तोत्राचं इथं स्पष्टीकरण, त्याचा अर्थ म्हणजे सार्थ ललिता सहस्रनाम हे आपण आज संपन्नतेला नेलेलं आहे. जय ललिता देवी. करा. गंगा भवानी गायत्री काली लक्ष्मी सरस्वती राजराजेश्वरी बाला श्यामला ललितांबिका. गंगा भवानी गायत्री काली लक्ष्मी सरस्वती राजराजेश्वरी बाला श्यामला ललितांबिका. गंगा भवानी गायत्री काली लक्ष्मी सरस्वती राजराजेश्वरी बाला श्यामला ललितांबिका. अशा तऱ्हेने तिची ही पण नावं त्याच्यामध्ये आहेत. त्याचं वर्णन योगायोगानं किंवा काही नावांच्या अंतर्भूत असे पण आपल्याला आधीच मिळालेलं आहे. त्यामुळे त्या नावांचा उल्लेख सुद्धा आपण आज इथं फलश्रुतीमध्ये करत आहोत.